गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज 1 जानेवारी 2021 आहे। एका नवीन वर्षाची आपल्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि मी आपल्या सर्वांसाठी हे नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो आणि आपली सर्व स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही मला प्रेम दिलं, सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि असंच प्रेम आणि सपोर्ट या नवीन वर्षातही मिळत राहो अशीच मी आशा करतो। चला तर मग या नवीन वर्षात नव्या जोमाने आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघूयात की फायनाइट आणि नॉन फायनाइट च्या पार्ट 1 मध्ये आपण काय शिकलो। पार्ट 1 मध्ये आपण शिकलो ज्या वर्ब मध्ये सब्जेक्ट आणि टेन्स नुसार बदल होतात त्याला आपण फायनाइट वर्ब असं म्हणतो। आणि दुसरी गोष्ट, ज्या वर्ब मध्ये सब्जेक्ट आणि टेन्स नुसार बदल होत नाही त्याला आपण नॉन फायनाइट म्हणतो। जर तुम्ही हा फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर तो तुम्ही बघून घ्या। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की नॉन फायनाइट याचे 3 प्रकार कोणते पडतात। मग ते 3 प्रकार कोणते पडत होते? जेरेंड, इनफायनाइट्स आणि पार्टिसिपल्स। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेरेंड आणि इनफायनाइट्स आणि पार्टिसिपल्स हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत। ओके, तर आतापर्यंत आपण शिकलोय की वाक्यामध्ये नेहमी कर्ता म्हणून नाउन किंवा प्रोनाउन येत असतं। ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, कंजक्शन, प्रीपोजिशन याच्यापैकी कोणताही पार्ट आपण ॲज अ वर्ब म्हणून ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज करत नाही, बरोबर। आता जर समजा मला एखादं वाक्य घ्यायचं झालं, आता मला जर असं म्हणायचं असेल की राम रोज पोहायला जातो, तर वाक्य कशामध्ये तयार करू शकतो? राम गोज टू स्विमिंग डेली, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये राम काय आहे? एक पर्सन आहे, एका व्यक्तीचं नाव आहे। मग याच्यामध्ये राम काय करतोय? ॲज अ कर्ता म्हणून काम करतोय। या वाक्यामध्ये मी काय म्हणलं? राम रोज पोहायला जातो, राम गोज टू स्विमिंग डेली, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं। आता दुसरं वाक्य बघूया। आता दुसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं की त्याला स्वयंपाक करायला आवडतो, तर वाक्य कशामध्ये तयार होईल? ही लव्स कुकिंग, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। तर याच्यामध्ये काय झालं? याच्यामध्ये आपण ही प्रोनाउन वापरलेला आहे। आपले प्रोनाउन कोणते आहेत? आय, यू, वी, ही, शी, इट, हे काय आपले प्रोनाउन आहेत। आपण प्रोनाउनचा वापर केव्हा करतो? एखाद्या नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाउनचा वापर करत असतो, बरोबर। याच्यामध्ये मी हे प्रोनाउन वापरलेलं आहे। हे कशासाठी? एखाद्या व्यक्तीबद्दल आपण वापरलेलं आहे, एखाद्या माणसाबद्दल वापरलेलं आहे। तिसरं वाक्य बघूया। आता तिसरं वाक्य मला असं म्हणायचं असेल की यश हे खूप महत्त्वाचं आहे। यश म्हणजे सक्सेस हे खूप महत्त्वाचं आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? सक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो। आता याच्यामध्ये सक्सेस काय आहे? काय आहे सक्सेस? सक्सेस हे पण एक नाउन आहेत। तुम्हाला नाउनच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे नाउन किती प्रकारचे आहेत। मग हे सक्सेस कसल्या प्रकारचं नाउन आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, बरोबर। मग याच्यामध्ये नाउनचाच कुठला ना कुठला प्रकार आहे, पण आपण नाउन आणि प्रोनाउन वापरतो। मी पहिलंच काय सांगितलं? नाउन किंवा प्रोनाउन म्हणून आपण वाक्यामध्ये कर्ता म्हणून वापरत असतो। नाउन किंवा प्रोनाउन हे वाक्यामध्ये आपण कर्ता म्हणून वापरत असतो, समजलं। आता हे आपण बघितले, हे वाक्य समजून घेतले। आपल्याला प्रत्येक वेळेस वाक्यामध्ये काही बोलायचं झालं तर आपण नेहमी कर्ता म्हणून नाउन किंवा प्रोनाउन वापरत असतो, बरोबर। जर मला आता असं म्हणायचं असेल की पळणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? याच्यामध्ये तुम्हाला कुठं कर्ता दिसतंय का? मी काय म्हणतोय? पळणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे। याच्यामध्ये कुठं कर्ता दिसतोय का? जसं की याच्या अगोदर आपण तो म्हणलं, राम म्हणलं, एखाद्या व्यक्तीचं नाव वापरलं, त्याच्याविषयी प्रोनाउन वापरलं, मग याच्यामध्ये आहे का असं काय? मी काय म्हणतोय? पळणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे। वाक्य कसं तयार होईल? वाक्यच तयार करता येणार नाही आपल्याला, कारण सब्जेक्ट दिसत नाही आपल्याला याच्यामध्ये, बरोबर। मग यावेळेस आपण काय करतो? जेरेंडचा वापर करत असतो। यावेळेस आपण काय करतो? जेरेंडचा वापर करत असतो। मग जेरेंड नेमकं काय आहे? जेरेंडला कसं ओळखायचं? जेरेंड तो शब्द असतो ज्या वर्बला आपण ING प्रत्यय लावतो, ज्या वर्बला आपण ING लावतो। मग जसं की आता मी काय म्हणतोय? पळणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे। मग पळण्यासाठी आपल्याला वर्ब कोणता वापरतो आपण? रन। मग रन या शब्दाला आपण काय करणार आहेत? ING लावणार आहेत। मग आपलं वाक्य कशामध्ये तयार करता येईल? मी काय म्हणलं? पळणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे। आता हे वाक्य कसं तयार होईल? याच्यानं तुम्हाला आयडिया आली असेल थोडीफार की नेमकं कसं करायचं ते। वाक्य कसं होईल आपलं? रनिंग इज गुड फॉर हेल्थ, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये आपण काय केलंय? करता नाही म्हणून आपण काय केलंय? एखाद्या ऍक्शनलाच आपण काय केलंय? त्याचं नाउन बनवलंय। मग याच्यामध्ये आपलं रन काय होतं? वर्ब होतं।
पळणं हे काय आपलं वर्ब होतं. मग याच्यामध्ये आपण यालाच ऍक्शन जी होती त्यालाच आपण काय केलं, नाउन तयार केलं. रन यालाच आपण आयएनजी प्रत्यय लावून नाउन तयार केलंय. बरोबर. मग आपलं वाक्य कसं झालंय, रनिंग इज गुड फॉर हेल्थ. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो. आणि त्याच्यासोबतच आपल्याला हे पण कळालं की आपण जेरेंड कसं ओळखायचं. जेरेंड कसं ओळखायचं, वर्ब प्लस आयएनजी, किंवा आपण याला असं म्हणू शकतो की जेरेंड कशा पद्धतीने बनतो, तर वर्ब प्लस आयएनजी ने बनतं. बरोबर. आता आपण बघूया जेरेंड याचा वापर आपण कुठं करू शकतो आणि कसा करू शकतो. बरोबर. आपण जेरेंड ज्यावेळेस त्या वर्बला म्हणणार आहेत, वर्ब प्लस आयएनजीच्या फॉर्मला ज्यावेळेस आपण जेरेंड म्हणणार आहेत त्यावेळेस त्याचा ॲज अ नाउन म्हणून यूज होतो. काय म्हणून यूज होतो, त्याचा नाउन म्हणून यूज केला जातो. बरोबर. मग आता तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच आहेत की आपण नाउन कुठं कुठं वापरू शकतो ते. तरी पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की नेमका जेरेंडचा ॲज अ नाउन म्हणून कुठं कुठं वापर केला जाऊ शकतो आणि कसा केला जाऊ शकतो. तर पहिल्यांदा आपण बघणार आहेत जेरेंडचा ॲज अ सब्जेक्ट म्हणून वापर कसा होणार आहे, त्याच्यानंतर ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून वापर कसा होणार आहे, त्याच्यानंतर प्रिपोजिशनच्या नंतर त्याचा वापर कसा केला जाऊ शकणार आहे, आणि त्याच्यानंतर जेरेंडचा वापर कंपाऊंड नाउन मध्ये कसा केला जातो, या सर्व गोष्टी बघणार आहेत. काही स्पेशल वर्ब नंतर पण जेरेंडचं फॉर्म येतं, त्याच्यामधले काही शब्द मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आता बघूया आपण ॲज अ सब्जेक्ट म्हणून याचा वापर कसा केला जातो. आता तुम्हाला हे तर नॉर्मल गोष्ट माहिती आहे, आपण कुठलंही वाक्य बनवतो वेळेस कसं बनवतो, सब्जेक्ट प्लस टेन्स वाईज त्याचा हेल्पिंग वर्ब येईल. जर हेल्पिंग वर्ब येणार नसेल, जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब येत नाही तर त्याच्यामध्ये आपण वर्बलाच येस किंवा येस प्रत्यय लावतो. सेम त्या पद्धतीने तेच रूल याला पण लागू होणार आहेत. आणि शेवटी आपला ऑब्जेक्ट येणार आहे. थोडक्यात आपलं स्ट्रक्चर कसं तयार होईल, वर्बचा आयएनजीचा फॉर्म ज्याला की आपण जेरेंड म्हणतो, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल तर, नसेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण वर्बला येस किंवा येस प्रत्यय लागणार आहे, आणि शेवटी ऑब्जेक्ट. समजलं. आता आपण काय वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की लोकांमध्ये बोलणं मला खरोखर चिंताग्रस्त करतं, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, टॉकिंग इन पब्लिक मेक्स मी रिअली नर्वस. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता याच्यामध्ये मी काय म्हणतोय, बोलणं मला नर्वस करतंय. बोलणं नर्वस करतंय, बोलणं काय, बोलण्याची काय वर्ब आहे, टॉक हे काय वर्ब आहे, त्यालाच मी आयएनजी बनवलंय. आणि मी काय याच्यामध्ये, मी ऑब्जेक्ट आहे. मी काय म्हणलं, मला चिंताग्रस्त करतं, चिंताग्रस्त करतंय, मला चिंताग्रस्त करतंय. काय चिंताग्रस्त करतंय मला, बोलणं, लोकांमध्ये बोलणं मला चिंताग्रस्त करतंय असं म्हणतोय मी. समजलं हे. आता दुसरं एक वाक्य बघूया. आता मला जर असं म्हणायचं असेल की गर्दीसमोर स्टेजवर उभं राहणं भीतीदायक आहे किंवा मला भीती वाटते, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, स्टँडिंग ऑन स्टेज इन फ्रंट ऑफ क्राऊड इज टेरिफाईंग. किंवा आपण असंही म्हणू शकतो, मेक्स मी नर्वस. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये मी काय म्हणतो, स्टँडिंग म्हणजे स्टँड काय आहे, हे वर्ब आहे, उभा राहणं. बरोबर. मग मी काय म्हणतोय, उभा राहणं, स्टँडिंग ऑन स्टेज इन फ्रंट ऑफ क्राऊड, हे एवढं सब्जेक्ट आपण केलंय. इन फ्रंट ऑफ क्राऊड, स्टँडिंग ऑन स्टेज इन फ्रंट ऑफ क्राऊड, याच्यानंतर आपलं हेल्पिंग वर्ब आलंय इज. इज टेरिफाईंग, ते काय भीतीदायक आहे. बरोबर. त्यालाच मी असं वाक्य बनवू शकतो, स्टँडिंग ऑन स्टेज इन फ्रंट ऑफ क्राऊड मेक्स मी नर्वस. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये हे वाक्य कुठलं तयार झालं, आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य तयार झालंय. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण कुठले हेल्पिंग वर्ब वापरत नाही, त्याच्यामुळे जे आपलं वर्ब येणार आहे मेन वर्ब त्याला आपण येस किंवा येस प्रत्यय लावतो. मग याच्यामध्ये हे पूर्ण सब्जेक्ट आहे, स्टँडिंग ऑन स्टेज इन फ्रंट ऑफ क्राऊड हे काय पूर्ण सब्जेक्ट आहे. आणि या सब्जेक्टच्या नंतर मी काय म्हणतोय, मेक्स, हे मेक वर्ब वापरले त्यालाच मी येस प्रत्यय लावलंय, मेक्स मी नर्वस. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो. याच्यामध्ये पण मी काय आहे, मी हे ऑब्जेक्ट आहे. समजले. मला नर्वस काय करतंय, लोकांसमोर स्टेजवर थांबणं हे मला नर्वस करतंय. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता दुसरं एक वाक्य बघूया. आता जर मला असं म्हणायचं असेल की वाचन अधिक ज्ञान देतं, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, रीडिंग गिव्स मोर नॉलेज. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. हे किती सिंपल आहे. रीडिंग काय, रीड काय आहे, रीड हे वर्ब आहे, त्यालाच काय केलं मी आयएनजी प्रत्यय लावलंय आणि त्याला काय केलं, नाउन तयार केलं. नाउन तयार करून आपण याचा ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज करतोय. समजलं. रीडिंग गिव्स मोर नॉलेज अशा पद्धतीने म्हणतोय. मग इथं रीडिंग काय ॲज अ नाउन म्हणून, ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज झालेलं आहे. बरोबर. मग आता आपण अजून एक शेवटचं वाक्य बघूया ॲज अ नाउन साठी. चालणे आरोग्यासाठी चांगले आहे. याच्या अगोदर आपण रनिंग साठी घेतलं होतं.
याच्यामध्ये चालण्यासाठी घेतोय, मग वाक्य कसं तयार होईल? वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. आता जर समजा मला याच्यापेक्षा थोडा अजून स्पेसिफिक बनायचंय, मला काय म्हणायचंय की सकाळी चालणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करू शकतो? वॉकिंग इन द मॉर्निंग इज गुड फॉर हेल्थ अशा पद्धतीने तयार करू शकतो. काय फक्त मी अगोदर काय म्हणलं होतं, चालणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, बरोबर, पण याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा माहिती देतोय मी, सकाळी चालणं चांगलं आहे, तर वाक्य कसं होईल? वॉकिंग इन द मॉर्निंग इज गुड फॉर हेल्थ अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजलं हे? ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण जेरेंटचा वापर कसा करतो ते. ओके, आता याच्यानंतर आपण बघूया की ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून याचा वापर कसा केला जातो. ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून नाऊनचा कसा करतो हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. एखादा नाऊन किंवा आपण प्रोनाऊन यूज करतो ऑब्जेक्टमध्ये, ते कसं करतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग आता आपण काही वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की गीताला खरोखर स्वयंपाक करायला आवडतो, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? गीता रिअली लाईक्स कुकिंग अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतो. हे वाक्य कुठलं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, त्यालाच आपण इनडेफिनेट प्रेझेंट सुद्धा असं म्हणतो, बरोबर. मी काय म्हणलं? गीताला खरोखर स्वयंपाक करायला आवडतो, तर वाक्य कसं झालं? गीता रिअली लाईक्स कुकिंग अशा पद्धतीने तयार करू शकतो. याच्यामध्ये कुकिंग काय? कुक हे वर्ब आहे, स्वयंपाक करणे, आणि कुकिंग त्यालाच आपण नाऊन तयार केलंय. मग याच्यामध्ये हे नाऊन ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून यूज केलंय. हे तुम्हाला रूल माहितीच असेल की ज्याही वेळेस वर्बच्या नंतर एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन येतं त्यावेळेस त्याला आपण ॲज अ ऑब्जेक्ट म्हणत असतो. त्याला काय म्हणत असतो आपण? वर्बच्या नंतर जर एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन आलं तर त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. हे तुम्हाला माहिती असेल. याच्यानंतर अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ते चित्र खूप चांगलं आहे किंवा ती पेंटिंग खूप चांगली आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? दॅट इज अ गुड पेंटिंग अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजलं की आपण ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून जेरेंटचा वापर कसा करतो. आपण बघूया प्रिपोजिशनच्या नंतर जेरेंटचा वापर कसा केला जातो. तुम्हाला हे तर गोष्ट माहिती असेल की प्रिपोजिशनचा वापर आपण कुठं करतो. प्रिपोजिशनचा वापर आपण नाऊनच्या अगोदर करत असतो. तुम्हाला याची डेफिनेशन तर माहिती आहे. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स यूज्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन. हे काय प्रिपोजिशनची डेफिनेशन आहे, माहिती आहे तुम्हाला हे. मग याच्यामध्ये मी काय म्हणतोय की याच्यामध्ये आपण जेरेंटच्या अगोदर प्रिपोजिशन वापरणार आहे. म्हणजेच काय, आपण जेरेंट इथं काय म्हणून वापरतोय? नाऊन म्हणून वापरत आहे. मग या नाऊनच्या अगोदर काय येणार आहे? प्रिपोजिशन येणार आहे आपलं. मग आपण वाक्याद्वारे समजून घेऊया की नेमकं कसं येणार आहे आणि काय नाही ते. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो मला काही न सांगता घरी गेला. मी काय म्हणलं? तो मला काही न सांगता घरी गेला, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? ही वेंट होम विदाउट टेलिंग मी एनिथिंग. आता या वाक्यामध्ये बघा मी काय म्हणलं? ही वेंट होम विदाउट टेलिंग मी एनिथिंग. याच्यामध्ये विदाउट काय आहे? विदाउट हे प्रिपोजिशन आहे. मग हे प्रिपोजिशन आपलं कुठं आलंय? जेरेंटच्या अगोदर आलंय, बरोबर. अशा पद्धतीने याचा वाक्यामध्ये वापर केला जातो. आता अजून एक वाक्य घेऊया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की माझा फोन गमावण्याची भीती आहे किंवा माझा फोन हरवण्याची भीती आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय एम अफ्रेड ऑफ लुझिंग माय फोन अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. मी काय म्हणतो? माझा फोन गमावण्याची किंवा माझे फोन हरवण्याची मला भीती आहे. वाक्य कसं झालंय? आय एम अफ्रेड ऑफ लुझिंग माय फोन. याच्यामध्ये अफ्रेडच्या नंतर आपलं ऑफ हे काय आहे? ऑफ हे प्रिपोजिशन आहे आणि कशाच्या अगोदर आले? हे जेरेंटच्या अगोदर आले आणि आपण जेरेंट काय म्हणून यूज करतोय? ॲज अ नाउन यूज करतोय. समजली गोष्ट? ओके. आता याच्यानंतर अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. मी काय म्हणलं? पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. वाक्य कशामध्ये तयार करता येईल? ही इज रिस्पॉन्सिबल फॉर कलेक्टिंग द मनी. समजलं की प्रिपोजिशन नंतर आपण जेरेंटचा वापर कसा करतो, कसा होतो हे बघितलं तुम्ही. आपण एक्झाम्पलद्वारे व्यवस्थित बघून घेतलं. मी आशा करतो की तुम्हाला हे समजत असेल जे काय मी शिकवतोय, जे काय सांगत आहे ते. आणि जर तुम्हाला काय समजत नसेल, काय कन्फ्युजन असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. अजूनही याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. आता आपण बघूया जेरेंटचा कंपाऊंड नाउनमध्ये वापर कसा केला जातो ते. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी त्याला त्याच्या ड्रायव्हिंग स्कूलला नेलं, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय टूक हिम टू हिज ड्रायव्हिंग स्कूल अशा पद्धतीने तयार करू शकतो. आता जर मी नुसतं असं म्हणलं असतं की आय टूक हिम टू हिज स्कूल असं म्हणलं असतं, तर याच्यामध्ये काय वाक्य झालं असतं आपलं? मी त्याला त्याच्या स्कूलला नेलं, त्याच्या शाळेला नेलं. पण याच्यामध्ये मी काय सांगतो? ड्रायव्हिंग स्कूलला नेलं.
कोणत्या शाळेला नेलंय? ड्रायव्हिंग स्कूलला नेलंय. अशा पद्धतीने आपण याचा कंपाऊंड नाउन जेरेंड्सचा कंपाऊंड नाउन मध्ये वापर करत असतो. आता दुसरं एक वाक्य बघूया. तर दुसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं की आम्ही स्विमिंग पूलला जात आहोत. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? वी आर गोइंग टू द स्विमिंग पूल. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. कुठे जातोय? आता मी जर नुसतं म्हणलं असतं की पूल, तर याच्यामध्ये काय कळालं असतं का? पण मी कुठं म्हणतो? स्विमिंग पूलला जात आहोत. समजलं? अशा पद्धतीने आपण जेरेंड्सचा कंपाऊंड नाउन मध्ये वापर करत असतो. तुम्हाला म्हणलं होतं की काही स्पेसिफिक वर्ब आहेत त्यांच्यानंतर जेरेंड फॉर्मचा यूज केला जातो. मग कोणते वर्ब आहेत असे? लाईक, लव, एन्जॉय, प्रेफर, डिसलाईक, हेट, इमॅजिन हे काही वर्ब आहेत त्याच्यानंतर जेरेंड फॉर्मचा यूज केला जातो. याच्या व्यतिरिक्त हे अजून काही वर्ब आहेत ज्याचं की कॉमन वर्ब आहेत त्यांच्यानंतर जेरेंड फॉर्मचा यूज केला जातो. ते आपण नंतर कधीतरी बघू शकता किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन याची लिस्ट तयार करू शकता की ज्याच्यानंतर वर्ब फॉर्म येणार आहेत त्याची लिस्ट तुम्ही जर टाकली तर येऊन जाईल तुम्हाला. मी आशा करतो की तुम्हाला याच्यामध्ये सर्व गोष्टी समजल्या असतील. जर कुठली समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला क्लिअर करू जे काही तुमचा डाऊट असेल ते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब बटनच्या समोरच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. जे काही याच्या पुढे मी व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. आणि अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.